केरळ म्हटलं की निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक स्वर्गासमान ठिकाण आठवतं. आम्ही सगळे फ्रेंड्स जेव्हा केरळ ट्रिपला गेलो होतो, तेव्हा आम्ही खूप हॅप्पी आणि एक्सायटेड होतो. जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा तिथलं प्रचंड ट्रॅफिक आणि गर्दी बघून असं वाटलं, की अरे, सगळेच केरळला आलेत की काय? खरं तर आम्ही पण एकदम पीक सीझनलाच गेलो होतो, जेव्हा सगळ्यांनाच सुट्ट्या असतात. असो, तर तिथे गेल्यावर रेडी होऊन आम्ही पॉईंट्स बघायला बाहेर पडलो. घाटाचा रस्ता होता आणि प्रचंड ट्रॅफिक. त्यामुळे काही अंतर गेलं की बराच वेळ एका ठिकाणी थांबावं लागायचं. त्यात रस्त्याचं कामही चालू होतं. असेच एका ठिकाणी वैतागून शेवटी ड्रायव्हर काकांनी गाडी बंद केली आणि आम्ही सगळे गप्पांमध्ये रंगून गेलो. तेवढ्यात कर्कश कडकडकड असा मोठा आवाज आला. पहिला तर आम्हाला समजलंच नाही की काय होतं एक्झॅक्टली. नंतर बाहेर पाहिलं तर एक बस आमच्या कारला पूर्णपणे घासून जात होती आणि आमच्या कारचा ड्रायव्हर साईडचा आरसा पूर्णपणे तुटला होता. त्याचाच आवाज आला. आम्ही पटकन सगळे गाडीतून बाहेर आलो. ड्रायव्हर काकांनी गाडी साईडला घेतली आणि काहीतरी जुगाड करून तो आरसा बसवला. कारण केरळ ट्रिपचा पहिलाच दिवस होता आणि पुढचे 5-6 दिवस तरी आम्हाला केरळ फिरायचं होतं. बाकी ट्रिप मस्त झाली, पण केरळची आठवण आली की हा इन्सिडेंट डोळ्यासमोर नक्कीच उभा राहील.